3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत। या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता अमित शाह हे अंबाबाई देवीची विधिवत पूजा करून दर्शन घेणार आहेत। त्यानंतर अंबाबाई परिसरात सुरू असणाऱ्या 1500 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शिलान्यास देखील करणार आहेत। आणि अंबाबाई मंदिरातून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। देशाचे गृहमंत्री अमित शहा आजपासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। आज रात्री उशिरा ते कोल्हापुरात पोहोचतील आणि उद्या सकाळी आपण पाहतोय की अंबाबाई मंदिरात जे विकास संवर्धनाचं काम सुरू आहे त्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील। सुरुवातीला ते आल्यानंतर अंबाबाई देवीचं दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय या मंदिर परिसरात विकास संवर्धनाचं जे काम सुरू आहे त्या कामाची पाहणी करतील आणि त्याचबरोबर निधी कशा प्रकारे आलेला आहे, निधीची किती कमतरता भासलेली आहे किंवा यापुढच्या काळात किती निधी लागणार आहे याचा सर्व आढावा ते घेणार आहेत। दरम्यान आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती असेल किंवा प्रशासन असेल त्यांच्या वतीनं मंदिर परिसरात अनेक बोर्ड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने अंबाबाई देवीचा ऐतिहासिक कालक्रम म्हणजे आपण पाहतो की 4 शतकांमध्ये कशा प्रकारे विकासाचं काम झालं, त्याचबरोबर मंदिर संवर्धन सर्वसाधारण जे दृश्य आहे ते कशा प्रकारे आहे ते त्यांना कळावं यासाठी इथं पण हे लावलेलं आहे। जतन संवर्धनाची प्रक्रिया कशी राबवली जाते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात आणि कोणत्या प्रकारचे पुरातत्वीय संदर्भ वापरले जातात याचा आढावा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। पण एकूणच आपण पाहतोय अमित शहा उद्या जवळपास तासभर या ठिकाणी मंदिरात असतील आणि त्या दरम्यान प्रशासनाकडून या सर्व संवर्धन कामाची या ठिकाणी पाहणी करतील आणि शिलान्यास देखील करणार आहेत। पण एकूणच आपण पाहतो की अमित शहा हे कोल्हापूरचे जावाई आहेत, त्यामुळं या जावाईंकडून कोल्हापूरकरांची खूप मोठी अपेक्षा आहे। इतकंच नाही तर मंदिर संवर्धनासाठी आणखी ते निधी देतील याची शाश्वती कोल्हापूरकरांना आहे। त्यामुळे उद्याच्या दौऱ्यावर या ठिकाणी अमित शहा कशा प्रकारच्या घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहतो की अंबाबाई देवीच्या विकास संवर्धनाला जो काही निधी दिला त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा हा अमित शहांचा आहे। कॅमेरामन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।